त्यांना बी माहित आहे की आज देशामध्ये काय चालू आहे. आणि आज 20 तारखेचं जंतर मंतरवर होणाऱ्या सोनम वांचूक आणि अभिजित दिपके यांनी पुकारलेल्या आंदोलनासाठी आज संसदेमध्ये घेराव आणि या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी जो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्या नीट एक्झाम बद्दल, ज्या परीक्षेबद्दल या देशामध्ये घोटाळा झाला, तो पेपर लीक झाला आणि ते पेपर लीक झाल्याच्या बाद होतकरू विद्यार्थी ज्यांनी आपलं आयुष्य संपवलं, त्या सर्वांचा आवाज उचलत शिक्षण व्यवस्थेतील, पर्यटन व्यवस्थेतील एक शास्त्रज्ञ डॉक्टर सोमन वांचूक आणि सुशिक्षित या भारत देशातला एक युवा अभिजित दिपके यांनी हा विचार या देशाला दिला आणि ते आंदोलन आज देशामध्ये चालू आहे. त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शिडको हडको आंबेडकरवादी युवकांच्या वतीनं आपण गेल्या 2 दिवसापासून संविधान वाचन करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. आज देशातील कानाकोपऱ्यातला युवा हा जंतर मंतरवर उतरलेला आहे. ज्यांना ज्या पद्धतीनं चालवत आहे, ज्यांना ज्या पद्धतीनं जमत आहे, तो माणूस, तो युवक, तो विद्यार्थी, ती नागरिक आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या देशामध्ये 2014च्या बाद या देशामध्ये एक जुलमी सरकार या देशामध्ये आलेलं आहे. आतापर्यंत ही पहिल्यांदा झालेली नीट फुटी नाहीये. अशा अनेक 2014 पासून ते आतापर्यंत पेपर लीक झालेले आहेत. विद्यार्थ्यांचं भवितव्य, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हे नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. या सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान सारखे मंत्री हे सांगत आहेत की देशामध्ये कुठेही पेपर लीक झालेले नाही किंवा याच्या आधी काय झाली नव्हती काय, हे सांगत आहेत. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी मनच्या बात मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मन की बात ठेवून विद्यार्थ्याला वारंवार शिक्षणाचे महत्व सांगत आहे. मग त्याच नरेंद्र मोदीला आम्हाला सांगायचं आहे, त्याच नरेंद्र मोदीला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की नीट फुटी झाली त्यावेळेस तुम्ही कुठं झोपल्या होत्या आणि आता तुम्ही विद्यार्थ्यांना समर्थन करण्याचा मार्ग, तुम्ही समर्थन देण्याचा, त्या मन की बात म्हणून सांगण्याचा, विद्यार्थ्यांना सांगण्याचा अधिकार आता गमावलेला आहे. आणि त्याचबरोबर या सरकारमध्ये आम्ही ज्यावेळेस नीट फुटी झाली होती तिथून 4थ्या दिवशी आम्ही याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून आम्ही आंबेडकरवादी युवकांनी भूमिका घेतली होती की लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, नाहीतर या देशामध्ये सर्वात मोठं आंदोलन होईल. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर आज देशामध्ये सर्वात मोठ्या आणि आज 20 तारखेला सर्वकडे आंदोलन चालू आहे. हा जिल्हा आंबेडकरी चळवळीचा किल्ला आहे. कुठल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही आंबेडकरवादी युवक नांदेड जिल्ह्यातले सर्वत्र सक्रिय आहोत. आम्ही हे ठिणगी पेटवण्याचं काम केलेलं आहे भाऊ त्या दिवशी आपण. आणि त्याचा अंत आज सोम वांचूक आणि आदरणीय अभिजित दिपके यांच्या माध्यमातून आज हे आंदोलन देशाच्या संसदेला घेराव घेरत आहेत. आणि लवकरात लवकर या देशातल्या सरकारनं हे मान्य करावं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. आणि आता काल बी पेपर झाला भाऊ, काल आपण बघत असाल कालच्या विद्यार्थ्यांचे, ज्या विद्यार्थ्याला 570 मार्क पडालेत, कालचा रिझल्ट आला त्या विद्यार्थ्याला 230 मार्क पडालेत. हे कोणता पेपर असा घेतला म्हणजे घेतलेल्या बी पेपर मध्ये तुमचा पेपर लीक झालेला आहे, हे बी तेवढीच सत्यता आहे, हे तुम्हाला स्वीकारावंच लागणार आहे. तुम्ही घेतलेली एक्झाम सुद्धा फेल गेलेली आहे. त्याचबरोबर होतकरू विद्यार्थ्यांनी जीवन संपवलेलं आहे आणि होत असलेला पेपर आता इथून पुढे होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि या आंदोलनाच्या वतीनं आमची मागणीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच, मात्र या पेपर फुटीबद्दल त्यांना या आरोपी करून त्यांच्यावर शिक्षा झालीच पाहिजे. या मतानं मी DPIच्या वतीनं आता देण्यात आलेल्या पाठिंब्याला
समर्थन देतो या आंदोलनाला आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.